वॉशरूममध्ये लोक फ्लश पण करत नव्हते. कोण वॉशरूममध्ये बसून अंडी खात होते, कोण जेवण खात होते तिथेच फेकत होते. स्मोकिंग पण त्याच रूममध्ये चाललेली. एकाच वॉशरूममध्ये 17 जण जात होते. टॉवल्स एकमेकांचे वापरले गेलेले, नॅपकिन्स एकमेकांचे वापरले गेलेले. तर हायजीन वॉज लाईक म्हणजे एक मोठा प्रश्न होता. आय थिंक टॉप 3मध्ये करण आहे. तो थोडा डिकोड करतो. त्याचं कोड आणि डिकोड आणि ॲनालाइज करणं त्याचं सुरू असते. तो एक जाईल. तो एंटरटेनिंग पण आहे. सागर कारंडे आहे. ते पण एकदम खडखावून त्यांचा आवाज आहे. एंटरटेनिंग ते पण आहे. प्रभू मला फार आवडतो. मग तन्वी पण तिच्या जो एक्स्ट्रा मसाला ड्रामा तिचा सुरू असतो तो पण चांगला आहे. रुचिता एक बघायला गेलं तर सगळेच चांगले आहेत. तर ह्यांच्यामधनंच कोण आहे. नमस्कार. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सध्या रंगात आला आहे आणि सोनाली राऊतचा प्रवास या घरातून संपलेला आहे. आज आपल्याबरोबर ती आहे. सोनाली, सगळेजण म्हणत होते यू कांट इग्नोर सोनाली, आणि आता घराच्या बाहेर आल्यावर तू सगळ्यात जास्त काय मिस करतेस? आय थिंक सकाळचं जे गाणं वाजायचं ते मी मिस करत आहे. कारण आज मला सकाळी 6 वाजता उठायचं होतं आणि माझा अलार्म वाजला आणि मी बोलली बिग बॉसने हे कुठलं गाणं लावलं आहे. तर आय थिंक ते मी जास्त मिस करत आहे. आणि हां, आय थिंक ते मी मिस करते. सकाळचं जे वेकअप कॉल असतो बिग बॉसचा. ओके. तर जेव्हा तू काल घराबाहेर पडत होती तेव्हा सगळेजण तुला सांगत होते की तब्येतीची काळजी घे. नेमकं काय झालेलं? ॲक्च्युली मी जेव्हा घरात गेली तेव्हा 3ऱ्या दिवशीपासूनच मला इन्फेक्शन हे झालेलं स्कॅबिस करून. तर आम्ही जेव्हा जातो आम्ही सगळे रिपोर्ट्स आणि टेस्ट करून जातो. पण तिथे जेव्हा मी गेली मला कळलं की मला हे स्किन इन्फेक्शन झालं आहे. आणि आय थिंक जेव्हा एवढी माणसं एकत्र राहतात 17 जणं, तर ज्या ज्या बॅकग्राऊंडवरनं लोक येत आहे आणि मी टीमला सांगितलेलं की मला OCD पण आहे आणि मला कळलं की आय थिंक हे मला इन्फेक्शन झालं आहे. जे मला कळलं 3 दिवसा अगोदर की हे आता स्प्रेड झालं आहे इन्फेक्शन. तर आणि मी ॲक्च्युली डॉक्टरकडे पण गेला आहे. तर डॉक्टरने मला सांगितलं तुला 2 आठवडं लागेल बरं व्हायला. आणि रिझन हे आहे की हायजीन, ऑफकोर्स हायजीनचा प्रॉब्लेम झाला तिथे. कारण जे बाथरूम होतं, वॉशरूम होतं आणि ज्या प्रकारे आम्ही राहत होतं, जेवणाचा खूप प्रॉब्लेम मला झालेला आहे. कारण माझं पोट खूप सेन्सिटिव्ह आहे, तर मला जेवण जास्त मिळत नव्हतं. तिथे गार्डन एरिया ओपन नाही आहे, ऊन नाही आहे. तर आणि AC खूप अफाट चालतो आणि आम्ही ब्रॉन्झ रेशन कार्डमध्ये होतं, तर आम्हाला एवढ्या सवलती नव्हत्या. आम्हाला खाली झोपायला लागत होतं. जेवणाचा प्रॉब्लेम होता. जास्त काय मिळत नव्हतं. AC खूप होता. मग वॉशरूममध्ये लोक फ्लश पण करत नव्हते. कोण वॉशरूममध्ये बसून अंडी खात होते, कोण जेवण खात होते तिथेच फेकत होते. स्मोकिंग पण त्याच रूममध्ये चाललेली. एकाच वॉशरूममध्ये 17 जणं जात होते. टॉवल्स एकमेकांचे वापरले गेलेले, नॅपकिन्स एकमेकांचे वापरले गेलेले. तर हायजीन वॉज लाईक म्हणजे एक मोठा प्रश्न होता. तर त्यामुळे मला इन्फेक्शन झालं, मला स्कॅबिस झालं. तर म्हणून मला यावं लागलं घराच्या बाहेर. घरात तुझं सगळ्यात जास्त बॉन्डिंग कोणाशी झालेलं? कारण की प्रत्येकजण, आता तुला हिंदी बिग बॉसचा अनुभव आल्यामध्ये बऱ्याच जणांनी तुझ्याकडून टिप्स वगैरे घेतल्या असतील, तर असं कोणी स्पर्धक आहे का? इस्पेशली अनुश्री किंवा रुचिता या लोकांनी तुझ्याकडून काही टिप्स घेतल्या का काही दिवसात? माझी बॉन्डिंग सर्वात जास्त दिव्याबरोबर झालेली. ओके. कारण मी तिच्याबरोबर जास्त बोलत होती आणि ती खूप चांगली आहे. ती खूप नॉलेजेबल आहे. तिच्याकडे खूप ज्ञान आहे. तिने पुस्तकं वाचलं आहे. आंबेडकर असो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या गोष्टी किंवा आपला इतिहास जो आहे, आपण गुढीपाडवा कसा सेलिब्रेट करतो, त्याचा अर्थ काय, ते मला खूप साऱ्या गोष्टी सांगायची. तर तिच्याबरोबर बसायला आणि बोलायला मला फार आवडायचं. आणि ती मजेशीर पण आहे आणि ती खूप बोलते पण. तर मला दिव्याबरोबर एक स्ट्रॉंग बॉन्ड झाला आणि ती माझ्यासाठी काम पण करायची. म्हणजे मला जेवणाचं जेव्हा काय असायचं तर ती बिचारी करायची माझ्यासाठी आणि तिने बोल पण खाल्लं आहे. तर एक दिव्या मला आवडली. आणि काय होता प्रश्न? तुझ्याकडनं कोणी टिप्स घेतलेले का ह्या काही टिप्स दिवसांमध्ये? माझे ॲक्च्युली सर्व पोरींनी लोकांनीच घेतलं आहे. ओके. कारण अनुश्रीनी मला विचारलेलं की जेव्हा ती फर्स्ट टाईम आलेली तेव्हा मला काय वाटलेलं आणि मी तिला सांगितलेलं मी सॉरी पण मी तुला नोटीस पण नाही केलेलं. आणि मी तिला सांगितलं की मी ऑनेस्टली म्हणजे मी ऑनेस्ट आहे. मी तुला नोटीस केलेलं जेव्हा तुम्ही चावी चोरली आणि तू बाथरूममध्ये होती आणि चावी तिथे सोडलेली. तर मी तिला सांगितलं की तू आहे ना असंच काहीतरी करत राहा. तू खोड्या काढत राहा, काय ना काय घेत जा, ताकी त्यांच्याकडनं काही रिॲक्शन भेटेल
आणि आता आय थिंक तिने गेम अपच केलाय. ती काय ना काय करतच आहे आणि मी तिला सांगितलेलं तू काम करू पण नको. जर तुम्ही एपिसोड मध्ये बघितलंय, ओके. जेव्हा ती सेवक हां, झालेली हां, मी हां. सांगितलेलं की काम करूच नको. तर हा मी तिला थोडे इन्स्ट्रक्शन देत होती की करूच नको. म्हणजे मी तिला सपोर्ट देत होती, फुल सपोर्ट. तुम्ही दोघींनी लक्झरी बजेटमधलं ते चॉकलेट पण एकत्र खाल्लेलं, म्हणजे Correct. सगळं ते सगळं तुझं प्लॅनिंग होतं याचा अर्थ. त्या दिवशी माझी प्लॅनिंग होती, कारण कारण मला खूप दिवसापासून काहीच मिळत नव्हतं. Okay. आणि किती अंडी खाणार, रोज एकच अंड. आणि म्हणजे सकाळी पण अंड, रात्री पण अंड. आणि आमच्या समोर हे चिकन बनवत आहे, पनीर बनवत आहे, मटन बनवत आहे. आणि आम्हाला तर काहीच भेटलं नाही. मला अलाउड पण नव्हतं बनवायला आणि ते सेवक होते. तर एवढी भूक लागलेली एका रात्रपासनंच. आणि मी त्याच टेबलवर बसलेली ज्या टेबलवर हे लोक लक्झरी खात होते. ओके. आणि त्या लोकांनी इतकं एन्जॉय केलं, इतकं ते रेलिश केलं मील, की काय चिकन बनलंय, काय टेस्ट आहे, काय मसाले. आणि इतकं पोटभर खाल्लं की दुसऱ्या दिवशी 2 जणांची पोटं पण खराब झाली. तर एवढं सगळं झालेलं. तर आणि मला तो एवढा राग होता, तर मी ते पण ती रात्र पण इग्नोर मारलेलं. पण दुसऱ्या दिवशी ते लोक माझं फेवरेट सँडविच बनवत होते. ओके. टोमॅटो सँडविच विथ चीज. आणि तर ते बनवत होते. आणि आम्हाला ब्रेकफास्ट नाही. मी 6 तासापासून ब्रेकफास्ट मागवत होती. त्यात एवढे गोष्टी झाल्या. सेवकांनी मीटिंग केली. अर्ध्या जणांनी सांगितलं आम्ही काम नाही करणार. रोशन आजारी पडला, मग तो बोलला मी काम करणार. मग त्याला काम करून देत नव्हते. मग दिव्यानी बोललं मी तुझा ब्रेकफास्ट बनवते, तर मी थांबलेली. मग तन्वी बोलली तू तुझा ब्रेकफास्ट बनव, तर मी बनवणार नाही. तर ते एवढ्या गोंधळामध्ये 6 तासानंतर मी अशी होती, आता मला काहीतरी खायला पाहिजे, आता माझं लो BP होणार आहे. तर मग मी ते लक्झरी बजेटमध्ये चॉकलेट मी पार्टनर इन क्राईम अनुश्री होती. तर मला इतका राग आला, मी सगळ्यांचे ड्रॉवर आणि स्टोरेज उघडले आणि मी ते सॉफ्ट ड्रिंक पिल्लं. आणि मला डबा दिसला अख्खा, तर मी फटाफट चॉकलेट घेतले आणि मी लेसचं पॅकेट घेतलं. मी सगळ्या खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. आणि मी अनुश्रीला, ती माझी पार्टनर इन क्राईम होती, पण ती पकडली जात होती. आणि मी तिला सांगितलेलं माझं नाव घेऊ नको, ह्यांना अजिबात माझ्यावर शक नसणार, कारण त्यांना माहिती आहे मी 24 तास डाएटवर राहायची. तर मी शुगर, सॉल्ट हे खायचीच नाही. ओके. तर तो शक आलाच नाही. महाराष्ट्राने तुझी वेगळी बाजू पाहिली जेव्हा तू रुचिताला समजूतदारपणे सल्ला दिलास की तू एवढी जास्त ओरडू वगैरे नकोस. तर तू पूर्णपणे रिअल राहण्याचा प्रयत्न केलास का घरामध्ये, कारण की त्या कृतीचा तुझं सगळ्यांनीच कौतुक केलं. ओके. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की ते कौतुक होणार आहे. मी खूप नॅचरल माझं हे होतं इन्क्लिनेशन, की जेव्हा कोण एवढं ओरडते, एवढं जीवाचं जाळ करत आहे, ते आता ओव्हर असो की एक्स्ट्रा असो, त्याच्यावर काही जजमेंट नव्हता. पण मला असं वाटलं की एवढी ओरडण्याची जरूरत नाही. आणि ते दोघे गेले टास्क करायला, आता तुम्ही कशासाठी ओरडत आहे? एक्झॅक्टली. आता माझ्यावर ओरडून फायदा नाही आहे, कारण मी तर रिॲक्शन देत नाही आहे. तर तेव्हा मी तिला सांगितलं की आपण एका गेममध्ये आहे, एवढं ओरडू नको, हा सुरुवातच आहे, खूप साऱ्या गोष्टी होणार आहे, तेव्हा ही एनर्जी सेव्ह कर. आणि मी तिला थोडं शांत केलं. मी तिला सांगितलं की आपण दुश्मन नाही आहे, आपण इंडिया पाकिस्तान नाही आहे, आपण एकत्र आला आहे, हा गेम खेळायचा आहे. आणि थोडं नीट राहा, कमी ओरडा, आणि नेहमी ओरडून सगळ्या गोष्टी प्रूव्ह न होत. तर मी तसं तिला समजावलं. सध्या घराचा मास्टर माइंड कोण आहे, तुला काय वाटतं? आय थिंक मास्टर माइंड तर बिग बॉसच आहे ना. तेच तर सगळ्यांकडनं सगळं करून घेत आहे. आणि ते तुम्हाला 24 तास वॉच करत आहे. तर त्यांना एक्झॅक्टली माहीत आहे कुठला पासा टाकायचा आहे, कोणाला एकत्र आणायचं आहे, कोणाला एकत्र नाही आणायचं आहे. जसं मला आणि तन्वीला लास्ट टास्कमध्ये आणलेलं, त्यांना एक्झॅक्टली माहीत होतं की मी कुठे ना कुठे तिचा एक ट्रिगर पॉईंट धरणारच आहे. किंवा राकेश आणि दीपालीला आणलेलं, किंवा हर टास्कमध्ये खेळण्याच्या ह्याच्यात पण बिग बॉस असे तर मास्टर माइंड बिग बॉसच आहे, जे त्यांचे प्लेयर्स डिसाईड करत आहे. घरात असं कोण आहे की ज्याला आतापर्यंत हा गेम कळलाच नाहीये? असे तर खूप लोक आहे. एक तर राकेश बापट, ते जसे आहे तसेच राहत आहे. आणि राकेश आय थिंक 10 डब्बे घेऊन आलाय कपड्याचे, तर ते तिथेच राहणार आहे मला वाटते. तर डिसाईड केलं आहे मी अख्खा सीझन, तर ते जसे आहे तसेच आहे. आणि त्यांचा एक ग्रुप आहे आणि सर्वांनी राकेशला एका पदावर ठेवलं आणि राकेश एन्जॉय करत आहे. आणि यात राकेशची गलती नाही आहे, दुसऱ्या लोकांची गलती आहे.
की राकेशला एका स्तरवर ठेवलं आहे. नंतर राकेशचे जे फॉलोवर्स आहेत त्यांना पण थोडा गेम कळला नाही आहे. मग आता एवढ्या लोकांना गेम नाही कळलाय तर तुझ्या दृष्टीने टॉप 3 स्पर्धक कोण असतील? आय थिंक टॉप 3मध्ये करण आहे. तो थोडा डिकोड करतो, त्याचं कोड आणि डिकोड आणि ॲनालाइज करणं त्याचं सुरू असते. तो एक जाईन, तो एंटरटेनिंग पण आहे. सागर कारंडे आहे, ते पण एकदम खणखावून त्यांचा आवाज आहे, एंटरटेनिंग ते पण आहे. प्रभू मला फार आवडतो. मग तन्वी पण तिच्या जो एक्स्ट्रा मसाला ड्रामा तिचा सुरू असतो तो पण चांगला आहे. रुचिता एक बघायला गेलं तर सगळेच चांगले आहेत. तर ह्यांच्यामधनंच कोण असेल? प्रभूचा तू उल्लेख केला की तुला तो आवडतो. तुला असं वाटतं का की प्रभू केव्हा केव्हा सिम्पती कार्ड खेळतो? आता तो दिसतोच तसा. आता ती सिम्पती ऑटोमॅटिकलीच येणार ना, जेव्हा तुम्ही सांगणार की तुम्हाला हेल्थ इश्यूज आहे आणि तुम्ही या बॅकग्राऊंडवरनं येतात आणि तुम्हाला दिवसाचे 300 रुपये तुम्ही कमवतात आणि तुमच्यावर लोन आहे, हे सगळ्या गोष्टी असल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकली सिम्पती येणार. जेव्हा त्यांनी मला पण सांगितलं, मला पण सिम्पती झाली आणि मी त्याला सांगितलं जर तुला काय पाहिजे असेल तुम्हाला कधीही फोन कर, कधीही कॉल कर, तुला कुठलीही हेल्प पाहिजे, कुठलीही हेल्प, कामाची असो, पैशाची असो किंवा घराची असो, काही असो, मी तुला हेल्प करेन. तर ते एक सिम्पती तर होऊनच जाते. आता कोणाला एवढा त्रास आहे, आता ते माहीत नाही ना ते कसं बाहेर दिसते. म्हणजे असलं बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोललं तरी प्रॉब्लेम, ते तसं आहे चिटबी. तर म्हणून मी त्याच्यावर काही कमेंट नाही करू शकत. सिम्पती कार्ड मला माहीत नाही, पण आय थिंक त्याच्यासाठी वर्क होते, ऑडियन्स कनेक्ट होते. ओके, सो सोनाली तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. तुला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. थँक्यू सो मच. भेटूया.